की एकवटलेले हात हे पाहायला मिळतात, पण तशीच घटना परभणीत सुद्धा झाली होती। पोलीस प्रमुख मागणी आजची काय होती? आम्ही आज आदरणीय महाराजांच्या संभाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली सर्व पक्षाचे मंडळी राज्यपालांची भेट घेतली। आमची मागणी महाराजांनी सांगितलेली आहे। याच्यातले चौकशी अधिकारी बदलले पाहिजे। चौकशी अधिकारी हे आरोपीशी संबंधितच आहे, त्यांचे इंटरेस्ट तिथं आहेत, त्यांची तिथं बदली झाली पाहिजे। तिथं एक IPS दर्जाचा अधिकारी जो राज्यस्तरावर सक्षम यंत्रणा राबवणारा आहे याची नेमणूक झाली पाहिजे। एक आणि याची सगळी संशयाची सुई याला राजकीय आशीर्वाद धनंजय मुंडेंचा आहे आणि म्हणून धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला पाहिजे। या दोन मागण्या आम्ही राज्यपालांकडे केलेल्या आहेत। परंतु यापूर्वी सुद्धा अनेक वेळेला या मागण्या तुम्ही राज्य सरकारला सुद्धा केलेल्या आहे। राज्य सरकार आणि राज्यपालमध्ये राज्य सरकार ऐकत नाही, म्हणूनच आम्ही राज्यपालांकडे आलेलो आहे। राज्यपाल या राज्याचे पूर्ण घटनात्मक प्रमुख आहेत, त्यांच्या दरबारात येऊन आम्ही आमची विनवणी केली। शेवटी या राज्याचे प्रमुख राज्यपाल आहेत। न्याय मिळेल असं वाटतं। राज्यपालावर विश्वास तर ठेवावा लागेल आपल्याला। वातावरण जातीय वातावरण हे बिघडवण्याचा प्रयत्न करतायत, घरात हे पण मला असं वाटतं संविधानाची गोष्ट आपण करतो, संविधानाच्या पद्धतीनंच या गोष्टी व्हाव्यात। जातीपातीचा रंग याला दिला जाऊ नये। ही माणुसकीची हत्या आहे आणि माणुसकीची हत्या कोणीही सहन करणार नाही। या भूमिकेतून राज्य सरकारने जावं। हे पण आम्ही कोणताही असं नाही, परभणीतला मृत्यूच्या विषयी सुद्धा आम्ही ही भूमिका मांडलेली आहे। याची चौकशी व्हावी। हा खून आहे, पोलिसांनी केलेला खून आहे। तुम्ही अमित शाह यांच्या आधी भेट घेतलेली, याच्यानंतर पुन्हा भेट घेणार का? आता राजे बोललेले त्या विषयात मी नंतर प्रेस घेऊन बोलतो। आजच्या दिवस माफी सर्वांची। आम्ही जी राजेची मागणी केली तीच माझी मागणी आहे। राजेंनी केलेली मागणीच माझी मागणी। हे बजरंग सोनवणे आपल्याला दृश्यांमध्ये म्हणजे कॅमेऱ्यामध्ये दिसत आहेत। छत्रपती मागणी आजचं माझं तेच बाईट आहे, दुसरं नाही प्लीज। आज सर्वपक्षीय नेत्यांनी सर्वपक्षीय शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेतली। सरपंच हत्या प्रकरण, त्याची होणारी चौकशी या सगळ्या संदर्भात निपक्षपातीपणे चौकशी व्हायला हवी असं निवेदन या सगळ्यांनी मिळून राज्यपालांना दिलेलं आहे।